कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती येथे 10 जानेवारी 2026 रोजी आनंद मेळावा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। या आनंद मेळाव्याचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती, माता पालक संघ तसेच परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आले। उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांच्या आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले होते। या आनंद बाजार मेळाव्यात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध प्रकारच्या खाण्याच्या पदार्थांचे आकर्षक स्टॉल्स उभारले होते। विद्यार्थ्यांनी सजवलेले स्टॉल्स, त्यांचा उत्साही सहभाग आणि आत्मविश्वासपूर्ण विक्री यामुळे संपूर्ण शाळा परिसरात चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। या मेळाव्यास उपस्थित पालक, शिक्षक तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत व्यवहार कौशल्यांचे उत्तम प्रदर्शन केले। विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांची चव घेत उपस्थितांनी त्यांच्या कष्टाचे आणि कल्पकतेचे कौतुक केले। विक्रीस ठेवलेल्या वस्तू खरेदी करण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही। या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान, आर्थिक साक्षरता, संघभावना तसेच उद्योजकतेची प्राथमिक बीजे रुजवण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला। केवळ पुस्तकी शिक्षण न राहता प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना मिळाली। मुख्याध्यापक विजय सोनजे यांनी या उपक्रमाबाबत अधिक माहिती दिली। 10/1/2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती येथे बाल आनंद मेळावा हा आयोजित करण्यात आलेला होता। बाल आनंद मेळावा हा मुलांना आनंद, उत्साह, गुणवत्ता, शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यासाठी बाल आनंद मेळावा घेण्यात येतो। आज रोजी विद्यार्थ्यांनी स्वतः स्टॉल मांडले, त्याच्याची खरेदी विक्री कशी व्हावी असं त्यांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी स्वतःने व्यवहार निर्माण केला। आज प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी 500, 600, 700, 800 अशा पद्धतीने त्याने खरेदी विक्री केली। मुलांना खरेदी व विक्रीचं ज्ञान निर्माण झालं। प्रत्येक मुलाला खूप आनंद असा वाटला आणि याच्यामध्ये प्रत्येक त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्वतःहून काही साहित्य निर्माण करण्यास मदत केली। त्या आपल्या पाल्याला व्यवहार ज्ञान कसं निर्माण होईल या दृष्टीने त्यांनी खूप मदत केली। काहींनी कालपासूनच बाल आनंद मेळाव्यासाठी वातावरण निर्मिती केली आणि त्या मुलांनी